नमस्कार. MES आयुर्वेद महाविद्यालयाच्या परशुराम रुग्णालयातर्फे योग निद्रा अर्थात रिलॅक्सेशन टेक्निकचा आपण सर्वजण सराव करणार आहोत. योग निद्रेचा सराव तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी करू शकता आणि कोणत्याही ठिकाणी करू शकता. साधारणपणे 10 ते 15 मिनिटं या सरावासाठी देणे अपेक्षित असते. शक्य असेल तर योग मॅट वरती हा सराव करावा, अन्यथा आपल्या बिछाण्यावरती आपण हा सराव करू शकतो. सुरुवातीच्या काळात योग निद्रेमध्ये झोप येणे स्वाभाविक आहे, मात्र हळूहळू सराव केल्यानंतर आपल्याला डीप रिलॅक्सेशन अर्थात संपूर्ण शिथिलीकरणाचा अनुभव सरावादरम्यान येत असतो. यानंतरचे पुढचे 10 ते 15 मिनिटं आपण योग निद्रेचा सराव करणार आहोत. सरावासाठी बेडवरती किंवा योग मॅटवरती पाठीवरती झोपायचं आहे आणि ज्या ज्या सूचना मी देईन त्याप्रमाणे करायचं आहे. थोडक्यात पुढचे 10 ते 15 मिनिटं मी जे सांगेल त्या पद्धतीने स्वतःला मला सोपवून द्यायचं आहे. आता आपण योग निद्रेचा सराव सुरू करणार आहोत. पाठीवरती शांतपणे झोपायचं आहे. दोन्ही पायामध्ये थोडं अंतर घ्यायचं आहे. हात शरीरापासून थोडेसे दूर करायचे आहेत. हाताची बोटं सेपरेट करायची आहे, अर्थात स्वतंत्र करायची आहे. सावकाश डोळे मिटून घ्यायचे आहेत. जे जे मी सांगेल तेवढे तेवढे फक्त करत राहायचे आहे. संपूर्ण लक्ष श्वासाकडे केंद्रित करायचं आहे. आपण नेहमी ज्या पद्धतीने श्वास घेतो त्याच पद्धतीने श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. श्वासाची नियमित गती कायम ठेवायची आहे. सावकाश श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास घेताना पोटाची छातीची हालचाल होते ती अनुभवायची आहे. श्वास सोडताना पुन्हा छाती आणि पोटाची हालचाल होते ती अनुभवायची आहे. संपूर्ण लक्ष आपलं आपल्या श्वासाकडे असणार आहे. आपला श्वास आपण डोळे मिटून बघत आहोत. आता लक्ष आपल्या पायाच्या बोटांकडे घेऊन जायचं आहे. पायाची बोटं शिथिल करायची आहेत, रिलॅक्स करायची आहेत. दिवसभर आपण आपल्या शरीरामध्ये जो अनावश्यक ताण निर्माण करत असतो, सावकाश हा ताण कमी करायचा आहे. लक्ष टाचेकडे घेऊन जायचं आहे. दोन्ही टाचा शिथिल करायच्या आहेत. सावकाश लक्ष घोट्याकडे न्यायचं आहे. पायाचे घोटे शिथिल करायचे आहेत, रिलॅक्स करायचे आहेत. संपूर्ण पाऊल शिथिल करायचं आहे. आपण दिवसभर चालतो, पळतो. आपल्या पायांवर आपलं पूर्ण भार आपण ठेवत असतो. सावकाश दोन्ही पावलं शिथिल करायची आहे. लक्ष सावकाश वर घेऊन येत दोन्ही गुडघ्यांकडे केंद्रित करायचं आहे.
दोन्हीही गुडघे शिथिल करायचे आहेत. गुडघ्याच्या भोवतीचा परिसर, दोन्ही पायाच्या पोटऱ्या, दोन्ही पाय शिथिल करायचे आहेत, रिलॅक्स करायचे आहेत. सावकाश लक्ष दोन्हीही मांड्यांकडे घेऊन जायचं आहे. दोन्ही मांड्या, संपूर्ण मांड्यांचे स्नायू शिथिल करायचे आहेत. आपले दोन्हीही पाय संपूर्णपणे शिथिल झालेले आहेत. त्या शैथिल्याचा काही सेकंद अनुभव घ्यायचा आहे. आता लक्ष आपल्या पाठीकडे घेऊन जायचं आहे. कमरेचे स्नायू शिथिल करायचे आहेत. पाठीचा मधला भाग, पाठ संपूर्णपणे शिथिल करायची आहे. जणू आपली संपूर्ण पाठ बिछाण्याला किंवा योगा मॅटवरती शिथिल झालेली आहे असा अनुभव घ्यायचा आहे. लक्ष पाठीकडून पोटाकडे घेऊन यायचं आहे. पोटातले सर्व अवयव शिथिल करायचे आहेत. पोटाचे सर्व स्नायू शिथिल करायचे आहे. लक्ष हळूहळू वरच्या बाजूला छातीकडे घेऊन जायचं आहे. संपूर्ण छातीचा पिंजरा शिथिल करायचा आहे. संपूर्ण शरीरामध्ये केवळ श्वसनामुळे होणारी छाती आणि पोटाची हालचाल एवढंच या क्षणी होत आहे. शरीराचा संपूर्ण मधला भाग, संपूर्ण पाठीकडचा भाग, पोट, छाती शिथिल झालेलं आहे. काही सेकंद या शैथिल्याचा, या रिलॅक्सेशनचा अनुभव घ्यायचा आहे. लक्ष सावकाश आपल्या हातांकडे घेऊन जायचं आहे. दोन्ही हाताची बोटं शिथिल करायची आहेत. दिवसभर आपण आपल्या हाताने वेगवेगळी कामं करत असतो. हात संपूर्णपणे शिथिल करायचा आहे. हाताची बोटे, हाताचा तळवा शिथिल करायचा आहे. दोन्ही मनगट शिथिल करायची आहे. लक्ष वर घेऊन येत दोन्ही हाताची कोपरं शिथिल करायची आहेत. दोन्ही खांदे शिथिल करायचे आहे. अर्थात योगा मॅट किंवा बिछाण्यावरती सैल सोडून द्यायचे आहेत. दोन्ही हातामध्ये संपूर्ण शैथिल्याचा अनुभव घ्यायचा आहे.
दोन्ही हातामध्ये रिलॅक्सेशन अनुभवायचे आहे. लक्ष वरच्या बाजूला आपल्या मानेकडे घेऊन जायचं आहे. मानेचे सर्व स्नायू शिथिल करायचे आहेत. बरेचदा झोपेत सुद्धा आपली मान स्थिर अवघडल्यासारखी असू शकते. संपूर्णपणे मानेचे स्नायू शिथिल करायचे आहेत. लक्ष पुढच्या बाजूला घशाकडे किंवा गळ्याकडे घेऊन यायचं आहे. गळ्याचे सर्व स्नायू शिथिल करायचे आहेत. लक्ष सावकाश वर चेहऱ्याकडे घेऊन जायचं आहे. चेहऱ्याचे सर्व स्नायू शिथिल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. गालाचे स्नायू शिथिल करायचे आहेत. डोळे मिटलेले आहेत. डोळ्याचे सर्व स्नायू शिथिल करायचे आहेत. डोळ्यांच्या ठिकाणी संपूर्ण शैथिल्याचा अनुभव घ्यायचा आहे. कपाळावरच्या आठ्या सुरकुत्या नाहीशा करायच्या आहेत. कपाळाचे संपूर्ण स्नायू शिथिल करायचे आहेत. लक्ष मस्तिष्काकडे अर्थात डोक्याकडे घेऊन जायचं आहे. डोक्याचे सर्व स्नायू शिथिल करायचे आहे. संपूर्ण शरीरामध्ये शैथिल्याचा अनुभव घ्यायचा आहे. डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल झालेले आहे. संपूर्ण शरीर रिलॅक्स झालेले आहे असा अनुभव घ्यायचा आहे. काही क्षण हे शैथिल्य, ही शांतता अनुभवायची आहे. लक्ष पुन्हा एकदा श्वासाकडे घेऊन यायचं आहे. आपले नियमित श्वसन अनुभवायचे आहे. संपूर्ण शरीरातल्या शैथिल्याचा, शांततेचा अनुभव घेत सावकाश एका कुशीला वळायचं आहे. घाई गडबड न करता सावकाशपणे हाताच्या मदतीने सावकाश उठून बसायचं आहे. डोळे उघडण्याची घाई करायची नाही. उठून बसल्यानंतर पुन्हा एकदा या शैथिल्याचा, रिलॅक्सेशनचा, शांततेचा अनुभव घ्यायचा आहे. सावकाश दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती चोळायचे आहे. थोडा उष्ण स्पर्श निर्माण झाल्यानंतर हाताचे तळवे चेहऱ्यावर ठेवायचे आहे. सावकाश डोळे उघडायचे आहेत.